नमस्कार. मी ज्योती श्रीराम मांडवेकर माझी स्वलिखित कथा सादर करते आहे. कृष्णकळी. अलिखित करार होता त्याचा आणि तिचा. तो नेहमी म्हणायचा तिला, माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. ती म्हणायची, तू म्हणशील तसं. तो नेहमी म्हणायचा तिला, मी तुला कधीच सोडणार नाही. ती म्हणायची, तू म्हणशील तसं. तो नेहमी विचारायचा तिला, तू जेवलीस का, तू आज हे खा, तू आज ते खा. ती म्हणायची, तू म्हणशील तसं. तो सांगायचा तिला, तुला ही साडी फार छान दिसते, तू ते कानातले घाल, त्यामध्ये तू सुंदर दिसतेस. ती म्हणायची, तू म्हणशील तसं. अशी वर्षानुवर्ष जात गेलीत. त्या दोघांमधलं प्रेम खूप जास्त दृढ होत गेलं. तो अलिखित करार त्या दोघांच्या मनावर कधी कोरला गेला हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. आता एकमेकांशिवाय दोघंही स्वतःच्या आयुष्याची कल्पना देखील करत नव्हते. अशातच एक दिवस तो तिला भेटला आणि म्हणाला, तू आणि मी एक नाही होऊ शकत. तिचे डोळे पाणावले. थरथरत्या ओठांनी म्हणाली, तू म्हणशील तसं. तो कोसळून रडत होता आणि म्हणाला, मी तुला यापुढे कधीच भेटणार नाही, पण तरीही आपल्यातलं हे प्रेम असंच राहू देशील. ती म्हणाली, तू म्हणशील तसं. तो म्हणाला, तू माझी वाट बघशील ना. ती म्हणाली, तू म्हणशील तसं. आज कितीतरी वर्ष उलटून गेली आहेत या गोष्टीला. ती वाट बघतीये त्याची. तो पुन्हा कधीच परतणार नाही हे माहीत असताना देखील. कारण शेवटच्या भेटीत निरोप घेतेवेळी तो तिच्या हाती एक चिठ्ठी देऊन गेला होता. त्यात लिहिलं होतं, ईश्वरा असं स्मरून सांगतो, यानंतर माझं हृदय शेवटच्या श्वासापर्यंत फक्त एकच गोष्ट करेन, तू म्हणशील तसं. तू म्हणशील तसं. कृष्णकळी.